नमस्कार मित्रांनो, मी संदेश. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. दिव्यांग पेन्शन योजना जी आहे, या योजनेसंदर्भात पाहू शकतात 2 महिन्याची जी पेन्शन आहे, अद्यापही काही जिल्ह्यांमध्ये प्राप्त झालेली नाही आहे. तर या संदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय जी-आर जो आहे, जारी करण्यात आलेला आहे. पाहू शकता संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्याबाबतचा हा शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे. म्हणजे पाहू शकता आतापर्यंत जी पेन्शन आहे, हे पेन्शनची अमाऊंट जी आहे, पैसे हे डायरेक्टली त्यांच्या बँक खात्यामध्ये दिले जात होते. आता या पद्धतीने नवीन जी पोर्टल आहे, म्हणजे डीबीटी पोर्टल, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, यामध्ये पाहू शकता डीबीटी पोर्टलद्वारे आधार लिंक जे बँक खाते असेल, या बँक खात्यावर ते पैसे जमा केले जातील. यानुसार पाहू शकता महाराष्ट्र शासन सामाजिक आणि न्याय आणि विशेष सहाय्य विभाग यांच्या अंतर्गत हा शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे. पाहू शकता सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागांतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना या योजना ज्या आहेत, या राबवण्यात येत आहेत. माहे डिसेंबर 2024 पासून सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण जे आहे, हे डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पोर्टलमार्फत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करायची बाब शासनाच्या विचाराधीन होती. यानुसार पाहू शकता क्षेत्रीय स्तरावरून दिनांक 19 डिसेंबर 2024 पर्यंत डीबीटी पोर्टलवर ऑनबोर्ड झालेल्या लाभार्थ्यांची संख्या 27,15,796 इतकी आहे. त्या अनुषंगाने डीबीटी पोर्टलवर ऑनबोर्ड आधार व्हॅलिडेट झालेल्या आणि आधार व्हॅलिडेट न झालेल्या लाभार्थ्यांना माहे डिसेंबर 2024 व जानेवारी 2025चे अर्थसहाय्य डीबीटी पोर्टलमार्फत करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. तसेच ऑनबोर्ड नसलेल्या लाभार्थ्यांना पूर्वीच्याच पारंपरिक पद्धतीने बीम्स प्रणालीद्वारे अर्थसहाय्य वितरित करण्यात येणार आहे. सदर बीम्स प्रणालीद्वारे अर्थसहाय्य वितरणाची पाहू शकता याच्यामध्ये सुविधा ही माहे जानेवारी 2025 अखेरपर्यंतच उपलब्ध असेल. दरम्यानच्या कालावधीमध्ये सर्व जिल्हाधिकारी यांनी डीबीटी पोर्टलवर प्रलंबित असलेल्या लाभार्थ्यांची माहिती भरण्याची कार्यवाही युद्धपातळीवर करण्यास तसेच लाभार्थ्यांचे आधार अद्ययावत करण्यासाठी तालुका मंडळ स्तरावर विशेष मोहिमा राबवण्याबाबत सर्व जिल्हाधिकारी यांना यापूर्वी संदर्भ क्रमांक 4 येथील पत्रान्वये सूचना देण्यात आलेल्या आहेत. यानुसार पाहू शकता दिनांक 19 डिसेंबर 2024 पर्यंत ऑनबोर्ड झालेल्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांची संख्या 12,36,425 इतकी आहे. तर श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांची संख्या 14,79,366 इतकी असून अशा 27,15,791 लाभार्थ्यांना डिसेंबर 2024 या महिन्याचे अर्थसहाय्य डीबीटी पोर्टलमार्फत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याबाबत 408.13 कोटी एवढ्या निधीची आवश्यकता आहे. त्यामुळे सदर्भ योजनांकरता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजनानिहाय बँक खात्यांमध्ये पुढील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे निधी वर्ग करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे. पाहू शकता यानुसार जो निधी आहे, आवश्यक निधी पेन्शनची अमाऊंट देण्यासाठीचा हा निधी शासनामार्फत मान्य झालेला आहे आणि तो जारी करून तो त्या शासन निर्णय दिल्यानुसार बँक खात्यामध्ये जमा केला जाणार आहे. लवकरच ही प्रोसेस पूर्ण केली जाईल. त्या 4 ते 5 दिवसामध्ये ही प्रक्रिया पूर्ण होईल. यानुसार पाहू शकता यामध्ये जी टोटल जी अमाऊंट आहे, या अमाऊंटची माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे. प्रत्येक योजनेनुसार वर्ष 2024-25 साठी एकूण जी राशी मंजूर आहे, खर्च किती आहे आणि विभागाची यापूर्वीची खात्यात केलेली वर्ग निधी यानुसार जी डिटेलमध्ये माहिती आहे, याबद्दलची माहिती यामध्ये दर्शवण्यात आलेली आहे. ऑनबोर्ड झालेल्या लाभार्थ्यांची संख्या, शासन निर्णयान्वये खात्यात वर्ग करायचा निधी इत्यादी बाबतची डिटेलमध्ये माहिती या शासन निर्णयामध्ये उपलब्ध आहे.
याची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, चेक करू शकता. तर अशा पद्धतीने पाहू शकता, या पद्धतीने लाभार्थ्यांचे म्हणजेच जी संजय गांधी निराधार अनुदान योजना आहे, त्याचबरोबर श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना आहे. या योजना अंतर्गत ज्या लाभार्थी आहेत त्यांना डीबीटी मार्फत जे पैसे आहेत ते दिले जाणार आहेत. पाहू शकता, ज्यांचं डीबीटी आधार लिंक नाही आहे बँकला, त्यांच्यासाठीची प्रोसेस आहे ती लवकर करणं आवश्यक आहे. ज्यांनी केलेलं नाही आहे आतापर्यंत, त्यांना जानेवारी महिन्यापर्यंत त्यांची पेन्शनची राशी जी आहे अमाऊंट ही डायरेक्टली त्यांच्या बीम्स प्रणालीद्वारे म्हणजे जुन्या सिस्टीमद्वारे दिली जाईल. पण जानेवारी नंतर त्यांना अपडेट करणं आवश्यक आहे. त्यामुळे आत्ताच ती प्रोसेस पूर्ण करणं आवश्यक आहे. तर अशा पद्धतीने पाहू शकता, महत्त्वाचा शासन निर्णय आज दिनांक 19 डिसेंबर 2024 रोजी जारी करण्यात आलेला आहे. यानुसार डीबीटी पोर्टलद्वारे सगळी जे राशी आहे संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या दोन्ही योजनांचे जे पैसे आहेत डीबीटीद्वारे आत्तापासून दिले जाणार आहेत डिसेंबर महिन्यापासून. तर महत्त्वाची अपडेट आहे. तो निधीसुद्धा वर्ग करण्यात आलेला आहे, चेक केला जाऊ शकतो. लवकरच ज्यांचे आधार लिंक आहेत डीबीटी पोर्टलमध्ये त्यांना त्यांचे पैसे जे आहे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होतील एकदमच. तर अशा पद्धतीने महत्त्वाचे अपडेट याची शासन निर्णयाची PDF लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, चेक केली जाऊ शकते. या संदर्भातल्या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.